डोंबिवली येथील गाळा सील प्रकरणी तीव्र आंदोलन छेडण्याचा विशाल शेट्टे यांचा इशारा। नमस्कार, मी विशाल शेट्टे, संस्थापक अध्यक्ष सेफ्टी वेलफेअर असोसिएशन। काल जे स्टँडिंगमध्ये जो विषय घेतलेला आहे की न्यू प्रिया कलेक्शन या गाळ्याला सील केला आहे व तो चुकीच्या पद्धतीने सील केलेला आहे। तर मला मुळात हे सांगायचं आहे की फेरीवाल्याचा जो विषय आहे तो याच्यामध्ये कुठेही नाही आहे। 30/6/2025ला मी सर्वप्रथम ही तक्रार गृहप्रवास क्षेत्रात न्यू प्रिया कलेक्शनची केली आहे। यांनी वाढीव बांधकाम केलेलं आहे, एका गाळ्याचे 4 गाळे केलेले आहेत। त्यानंतर कुठलीही कारवाई नाही झाली। मग मी माहितीचा अधिकार दिला आहे। माहितीच्या अधिकारामध्ये नगर रचना विभागाने सरळ मला उत्तर दिले आहे की तुम्ही मागितलेली माहिती अभिलेखात उपलब्ध नाही। या अर्थी हे जे बांधकाम आहे हे अनधिकृत आहे आणि याची गेली 10 महिन्यापासून मी पाठपुरावा करत आहे आणि याला कारवाई करायची मागणी करत आहे। 21 तारखेला सकाळी मी सोशल मीडियावरती सर्व माझे कागदपत्र टाकून भारत पवार हे अकार्यक्षम अधिकारी आहे म्हणून मी सांगितलंय आणि यांनी या गाळ्यावर तात्काळ कारवाई करावी आणि तुम्ही कारवाई केली नाही तर मी तीव्र आंदोलन छेडणार आहे। त्यानंतर त्या गाळ्याला सील करण्यात आलेलं आहे। काल स्टँडिंगमध्ये सन्माननीय नगरसेवक मंदार हळवे साहेबांनी सांगितलं की ही जी कारवाई चुकीची आहे, तुम्ही त्यांना नोटीस दिली पाहिजे आणि अनधिकृत जर गाळा असेल तर तुम्ही तो तोडून टाकण्यात यावा। तर मी सांगणार आहे की सोमवारी मी पुन्हा एकदा या गाळ्याविषयी स्मरणपत्र देणार आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी याला नोटीस बजवावी आणि हे नगररचना विभागाने धडधडीत सांगितलेलं आहे की सदर वाढीव बांधकाम हे इल्लीगल आहे। त्यातला मोबाईलचा गाळा हा तर 100% इल्लीगल आहे, 1 इंच सुद्धा तो लीगल नाहीये। तर अशा इल्लीगल गाळ्यावर तात्काळ यांनी कारवाई करावी व ते काढून टाकण्यात यावे। यात तो जो भाडोत्री आहे सुंदरम गवंडर यांनी स्वतः काल माध्यमांसमोर सांगितलेलं आहे की माझ्या गाळ्याचं शटर हे बाहेर आहे, अनधिकृत आहे आणि असे डोंबिवलीमध्ये बरेचसे गाळे अनधिकृत आहे। म्हणजे हा व्यापारी संघटनेचा अध्यक्ष स्वतःच सांगतोय की माझा गाळा अनधिकृत आहे आणि सगळे गाळे अनधिकृत आहे। जर हा अध्यक्ष जर अनधिकृत बांधकामाला जर वाव देत असेल तर कोणाकडनं न्यायाची अपेक्षा करावी। माझं एकच म्हणणं आहे की मागील 10 महिन्यापासून मी याचा पाठपुरावा करत आहे आणि हे गाळा अनधिकृत आहे। मी पुन्हा स्मरणपत्र देणार आहे। यावर संबंधित महानगरपालिकेने यावर नोटीस बजवावी व तात्काळ हे जे वाढीव बांधकाम आहे हे काढून टाकण्यात यावे। सुंदरम गवंडर हा एका राजकीय पक्षाचा संयोजक व व्यापारी संघटनेचा अध्यक्ष आहे। या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी मला या प्रकरणातनं माघार घेण्यासाठी फोन केलेला आहे, माघार घेण्यासाठी मला दबाव टाकलेला आहे। त्या दबावामुळे मी काल सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, गृह विभाग व तसेच पोलीस महासंचालक दाते साहेब व रामनगर पोलीस स्टेशन येथे माझ्या जीवाला धोका आहे म्हणून हे मी पत्र दिलेलं आहे।